हाय मित्रांनो, तर बऱ्याच दिवसातून आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज खूप दिवसातून भेटणार आहेत, खूप म्हणजे आपण वर्षातूनच भेटणार आहेत. तर आम्ही आज आलेलो आहेत शिलात पार्टी करायला आमच्या फार्महाऊसवरती. आज आहे ना प्युअर गावठी कोंबडा बनवणार आहेत आणि गावठी वाळाच्या शेंगा. माझ्यासोबत आहे देवराज, आमचा गावठी कुक, सगळं ऑलराऊंडर. काय पाहिजे त्या सगळ्या भेटेल बनवून. आता पहिले आम्ही टाकलेलं आहे कांदा, तेल आणि टमाटो ना रे. मस्त पैकी आता आहे ना बागा फक्त झाले हो, तुम्ही बोलशायला आमचा कुकच एक नंबर आहे. मस्त पैकी गावठी कोंबडा आणलेला आहे. तो इथं भेटत नाही, लय लांबून आणलाय पण कापून आग बीक मारून आणलेली आहे त्याला. मस्त आहे ना, बघू शकता आमचा फार्म हाऊस. हे आपला लाईट चालू आहे का फार्म हाऊस का बघ कर. शूटिंग मध्ये दिसला पाहिजे फार्म हाऊस. बघा आपला स्विमिंग पूल आता भरलेला आहे. ए शिव्या नका देव, व्हिडिओ चालू आहे. हा बघू शकता कसं आहे आमची हवेली. आम्ही इथं पार्ट्या करतो रोज. फक्त काय थंडा पाणी, थंडा पितो. दारू बिरू काही व्यसन नसतं इथं, फक्त खायचा मस्त आहे की दबाके. आता कांदा आणि आहे ना टोमॅटो हे एकदम भारी आहे ना, त्याला मारायचं आहे. मारायचं म्हणजे ठार मारायचं आहे डायरेक्ट आगीत त्याला टाकून. असं बनवतो ना कोंबडा, तुम्ही पण बोलशाल आता काय बनवलंय म्हणून. याच्यात आपले गावठी वालाच्या शेंगा बनवलेले आहेत. सगळा मटेरियल आहे आमचा. रविवारी पार्टी होतं मनाला आल्यावर कधी पण. आता बघू शकता आम्ही ते बघा आमच्या गजीबोची लाईट लावलेली आहे ना. स्विमिंग पूल आहे ना भरलेला आहे फुल. हे बघा गजीबो आमचा. उद्यापासून आपण इथं पोहायला येणार मी रोज, माझे पोऱ्याला घेऊन दक्षला. आणि आमचे चिल्लर पॅन्टर आहे ना स्विमिंग पूल मध्ये उड्या मारलेल्या आहेत त्यांनी. चल कोणाला पावायला यायचं असलं तर या इथं. बारके पोरांसाठी 50 रुपये तास ना, मोठ्यांसाठी 1 तासाचं 100. अरे उजेड लावायला पाहिजे होता, जास्त दिसत नाही बरोबर. हे त्यावर दुसरा काही टाकायचा असलं मला सांगायचा. शूटिंग मध्ये आला पाहिजे आपला तो. क्या आता आहे ना मिक्सर मध्ये अद्रक, लसूण, मिरची, अद्रक, कोथिंबीर नाही टाकली. कोथिंबीर नंतर आणि कोथिंबीर टाकली असती तर अजून भारी झाला असता. कोथिंबीर संपली सांगायची ना, आणली असती ना मी. आता मस्त काय आहे ना कांदा आणि टोमॅटो मिश्रण एक जीव झालेलं आहे. आता करपवलेलं आहे ना, वास पण भारी येते. आता मेनू म्हणजे आम्ही शॉर्टकटमध्ये भागवतो, नाही तर तसंच राहतं ना दूरून, मग कोण खाईल. म्हणून आम्ही शॉर्टकटमध्ये थोड्याच बनवणार आहे, जास्त नाही. आता आहे ना याच्यात अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवलेली आहे, तीच टाकतो आम्ही. आता ही कच्ची आणत नाही, यायला ती कधीची आहे ना कधीची नाही, डुप्लिकेट माल. म्हणून आम्ही ताजा बनवतो इथंच. फक्त थोडी कोथिंबीर संपलेली, पाठवल्या माणसाला आणायला. आता टास्का सुटलाय थोडा, म्हणजे खतरनाक होणार. चला कोथिंबीर पण आलेली आहे. गवत आणलाय का कोथिंबीर? असली गवत घेऊन आणलाय का यो? चालूच राहते. आता काय थोडी कोथिंबीर सोबत टाकायला लागेल. गावठी कोथिंबीर नाही वाटत. पहिलं आहे ना आम्ही फक्त ग्रेव्ही बनवून घेतो. मग ग्रेव्ही झाली ना एक नंबर खतरनाक, मग नंतर टाकायचा माल मटेरियल सगळा. कोंबडा धुवायचा नाही ना रे, तसा टाकू, नाही तर चव जाईल सगळी त्याची. मसाले पण बघून घ्या आम्ही कसे वापरतो, म्हणजे ते मसाले तुम्ही पण वापरू शकता घरी. जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा. नाही तर कसं जास्त टाकले वाट लागेल, परत बोलशा तुम्ही असंच बनवलं ना तसंच बनवलं.
धनापुडी पण आणलेली आहे आम्ही. कोथिंबीर टाकण्यापेक्षा डायरेक्ट धना पावडरच टाकतो, मग टेन्शन नाही राहत. गॅस कमी ठेवा, नाही तर आपली चालायची ती. हा, आता आपण मसाला टाकणार आहेत. हा आहे पोटेचा तिखट मसाला आपल्या चवीनुसार हा. टाकायचा आहे. पोटेनी बनवलाय, पण तो आम्हीच दलून आणलेला. सध्या आता पोटेची आम्ही करू थोडी ॲडव्हर्टाईज, नंतर मग आम्हीच आमचं बनवणार आहेत घरगुती. स्वतःचा गावठी मसाला. हा, हल्दी गावठी बनवलेली, मॅन्युफॅक्चरिंग आम्हीच केलेली आहे ती पण हलत टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आहे धना पावडर. काय मसाल्याची पिशवी. एव्हरेस्ट, लाल एव्हरेस्ट तिखट आहे का? कलर आहे, कलर यासाठी. आणि आता मस्त एक लाल मसाला पण टाकलेला. अख्खी पुडी टाकायची. हा, एक कोंबड्या बोलले एक पुडी लागलच. हा, लक्षात ठेवा तुम्ही. आमचा कोंबडा 1.5 किलोचा आहे, म्हणून आम्ही एक पुड्या टाकलेल्या आहेत. तुम्ही बघा तुमच्या अंदाजानुसार. आता मसाला एक जीव करून घेऊ आपण त्याच्यामध्ये, आणि वरून पाणी टाकणार आहेत ना. पाणी आमचा थंड आहे, पण तुम्ही गरम घेऊ शकता. नाही, आम्ही पण थोडा नॉर्मल गरम केला आहे गरम. आता वास एवढा भारी खमंग वास सुटलाय ना बाबा, खतरनाक. तुम्हाला दाखवलं असतं, पण तो येणार नाही ना वास याच्यातून. आता बघू शकता आमची ग्रेव्ही. आता मिश्रण मस्त की मसाले सगळे एकजीव झालेले आहेत. आता आपण म्हणजे लपेटा आहे ना, तो लपेटाच टाईप बनवणार आहे कोंबडा. रसा जाड रशाचा. पाणी तुमच्या म्हणण्यानुसार टाका. आम्ही 2 ग्लास टाकलेले आहेत प्लॅस्टिकचं बारकं. जेवढा रसा पाहिजे तेवढा ठेवू शकतो आपण. तो हलवून घ्यायचा, नाही तर तुम्ही हलवणार नाही जास्त. परत बोलशाला असाच झाला ना तसा झाला. या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत जरा शिजवायची. हा, आणि ही ग्रेव्ही मसाले सगळे टाकलेले आहेत ना, हिला तेल येऊसपर्यंत आहे ना शिजवायची ती चांगली. तेल आलं म्हणजे कसा एकदम खमंग सुटतो. आणि या आमच्या गावठी कसल्या शेंगा या वालाच्या ना. हा, या वालाच्या शेंगा आम्ही इथंच लावले शेतावर. आमचं शेत आहे ना जवळच, तिथूनच आणलेले आहेत. तुम्हाला खोटं वाटेल, शेत पण दाखवतो उद्या. तुम्ही फक्त आता ब्लॉग बघतच राहा आपलं. फक्त खतरनाक गावठी मसाला बघा. यो असा खमंग वास सुटला पाहिजे शेंगांचा. वापा बघा ना तुम्ही फक्त कशा आल्या. झाल्या आपण शिजल्यात का बघूया. हा, चालेल. आता त्या बघतो आम्ही, पण जाम गरम आहेत. हा, थोडा नॉर्मल गॅसवरती शिजवायचा. म्हणजे बारका गॅस असला ना तर बरोबर तो आलू याच्यात बरोबर शिजतो. तो फास्ट केल्यावर कधी कधी. आता बघा असा तेल सुटायला पाहिजे आता. हा, हे बघा तुम्ही बघू शकता तेल कसा तेल सुटलाय बघा. या असा वास आहे ना एक नंबर. बघा तुम्ही ग्रेव्ही फक्त बघत राहा. आमचा खूप मजा आहे ना, अख्खे देशात भेटणार नाही शोधून, पण एवढा खतरनाक खूप आहे. बघा ना तुम्ही फक्त ग्रेव्ही. आता त्याच्यात घालायचा आहे आपला गावठी कोंबडा. आता त्याच्यामध्ये टाकायचा आहे गावठी कोंबडा आपला. वाकट्या त्यानंतर मग कोंबडा धुवू नको देवराज, मस्त आणलाय तो गरम वाफ मारून. बघा आमचं गार्डन बिल्डन आहे. इथं आंब्याची झाडं आहेत भरपूर. नाही बघा तुम्ही बघू शकता गावठी कोंबड्यांचा मस्त इथे आणलाय लपलप येत.
आता आपण कोंबडा त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. आणि कोंबडा आणल्यावर तसंच आपण तसं टाकायचं आहे, धुवायचं नाही. धुतल्यावरती आहे ना त्याची चव जाते जास्त करून. पूर्ण धुवून आणलेला आहे. हां, तिकडूनच धुवून आणलेलं आहे, ते पण गरम पाण्यात. साधं सुद्धा काम नाही आमचं. आणि गरम वाफ पण मारलेली आहे, म्हणजे ती केसं राहायलाच नको कोंबड्याची. तेल टाकायची गरजच नाही, गावठी कोंबडा येतं तेल सुटेल त्याला जाम. आता बघा हे मिश्रण एक जीव करायचा, कोंबडा टाकून आहे ना हलवायचा तो पूर्ण. सध्या आमची शेंगडी हालते थोडी, उद्या देऊ तिला टेकू. शेतावरचे आहे ना. हां, शेतावचे आहे. बघा आता तुम्ही बघू शकता कसा झाला लपेटा. आता वरती आहे ना त्याच्यावरती डिश ठेवून आपण आहे ना पाणी घालायचं. पाणी ठेवायचं, वाफ घ्यायला गरम पाणी, आणि तोच पाणी त्याच्यातच टाकायचा. मग आता त्याला वाफ येऊसपर्यंत तसंच ठेवायचं. बस झाला का पाणी, नंतर ठेवू. बघा स्विमिंग पूलमध्ये आहे ना पोरं आमची रात्रीची पण पावतात, ती जाम आनंद घेतात. उद्या येणार आहे मी पण पावाला. ए उडी मार, उडी मार, मार मार, चल. हा तू पण मार. अरे चल. आज आमची आहे ना बर्थडेची पार्टी आहे. विश्वास पाटीलचा बर्थडे आहे ना, म्हणून आम्ही छोटीशी पार्टी करणार आहे. आता राम पाटील आलेले आहेत सोबत, आणि बाकी अनिल केनीनं विश्वास पाटील आहेत ते पाठवून येतात दोघं. आणि देवराज आहे तिथं, ते पहिलेच आलेले आहेत. बघू आता पार्टी चालू झाल्यावर पुढचा शॉट. आता तुम्ही बघू शकता पाण्याला आहे ना वाफ आलेली आहे, हे बघा. म्हणजे आहे ना तो खालती लागत पण नाही कोंबडा आपला, तर तोच पाणी त्याच्यामध्ये टाकायचा. बघू शकता तुम्ही, उकट पण आलेले आहे. बघा कसा खतरनाक. आता बघूनच आहे ना तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. मी तर माझ्याच तोंडाला पाणी सुटलं, ते तुमचं काय सांगू. सांग देवरात कसा वास येतोय. एकदम खमंग वास येते आता. अजून काय काय टाकायचं आहे याच्यानं आपल्याला. चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि बटाटा टाकू. एक टाकायचा ना, बस होईल ना एक बटाटा. हां बघू शकता आता तुम्ही. रस्सा पण आपल्याला पाहिजे तेवढा ठेवायचा आपण, पाणी किती लागेल तेवढं. आणि ग्रेव्ही पण जाड होतं. मग आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मग चवीनुसार. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आपला, 1 आणि अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचा टाकलेलं आहे मीठ. आता बटाटा टाकतो. हां आता परत एकदा वाफ यायला पाणी ठेवायचं आहे. झाल्यात. झाल्यात का रे शेंगा. आता परत आम्ही आहे ना 2 छोटे ग्लास पाणी ठेवलेलं आहे. शेंगा पण झालेल्या आहेत तयार आमच्या. तो आमचा छोटासा कपाट. हे मस्त वास येतोय रे शेंगांचा. गावठी माल बोलल्यावर वास येणारच भारी. एक नंबर. 1 नंबर. पाटील काय शेंगा, ते शेंगा का नाही. अभी मत निकाल, कल सुबह निकाल. आता यो पोऱ्या आहे ना स्विमिंग पूलमध्ये पोहत होता, थंडाला तो, आणि आता त्याने गरम शेंगा घेतल्या तर आता त्याला जाम बरा वाटतंय.
आता जरा शेंगा आहे ना पत्रावल्या काढतो सगळ्या ना. आता परत पाण्याला पण आपले आहे ना गरम होत आलेलं आहे पाणी परत. आता परत बघू. आता तुम्ही बघू शकता आता परत दुसऱ्यांदा पाणी ठेवलेलं वरती तो टाकलेला आहे त्याच्यात मस्त लाल लाल झालेलं आहे. तर असा बघू आपल्याला पाहिजे तेवढा ठेवू ना. त्याच्यात बटाटा टाकते ना. आता 2 बटाटे टाकत आहेत आम्ही कापून त्याच्यात. तुम्हाला पाहिजे असली तर तुम्ही किती पण टाका. आम्ही 2च टाकलेले आहेत कापून. कोथिंबीर नंतर टाकायची ना. आता बटाटा शिजसपर्यंत थांबू आपण. मग कोथिंबीर आहे ती नंतर टाकू. मग पाणी ठेवायचं परत. हां थोडंसं बटाटा शिजा पुरतं आहे ना 1 ग्लास पाणी टाकू त्याच्यात आपण. आता उर्वरित भाग दाखवतो नंतर. आता आहे ना आपण वरून आहे ना कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यात. जास्त नाही टाकायची ना. दाणा पावडर टाकलेली आहे म्हणून आम्ही जास्त नाही कोथिंबीर टाकणार. थोडीच टाकणार आहेत. ती पण आहे ना बारीक कापून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती छोटी कापलेली आहे बघा. म्हणजे कशी ती मोठी राहत नाही मग. पाणी आता आपला परत तापलाय थोडा. असंच टाकतं का याच्या डायरेक्ट. अजून तापून द्यायचं आहे पाणी. पाणी जास्त झालेलं आहे. पाणी नाही टाकायचं ना. पाणी नाही टाकायचं. आता पाणी नाही टाकायचं. आता आपण जाड व्हायसाठी आहे ना कोथिंबीर टाकायची आहे. बघा कशी लपलपी कोंबडा हंडी बनवलेली आहे. गावठी कोंबडा हंडी. आता सगळं आमचा खूप थोडा चाकून बघतोय कसा झाला आहे. मिठाला तो कसा कमी आहे का जास्त आहे. कसा आहे. झणझणीत 1 नंबर झालेला आहे. आता आपण बघू नंतर करू टेस्ट. कोथिंबीर टाकता. हा इथं आहे. उतरताना गॅस बंद कर. गॅस बंद करताना मग ती आपण कोथिंबीर टाकू. आता त्याच्यात काही खोबरा बिरा काही. खोबरं टाकायचं आहे नंतर. हां खोबरा अजून आम्ही टाकला नाही. नाही तर आमचा कधी जाड झाला असता कोंबडा. आता आम्ही सध्या तो रसाच ठेवला आहे. खोबरा टाकला होईल जाड तो ना रे. खोबरा किस आम्ही डायरेक्ट रेडीमेडच आणलेला आहे तो. हे भात पण घालायचं आहे का. आमचा बघा देशी जुगाड कसा कूलर आहे. देशी जुगाड आहे. इथं आमची इथं सगळं साहित्य भेटेल तुम्हाला. आता कढई पेटवलेली आहे आम्ही. त्याच्यात नवीन आयटम बनवायचं आहे. काय बनवायचं आहे नवीन आयटम. वाकटी कुरकुरीत बनवायचे आहे. तलाचे आहे ना त्याला फक्त वाकटी आहे ना त्याला फ्राय करायचे आहे. फ्राय म्हणजे तलून फक्त नुसती कुरकुरीत. जिभेवर ठेवली तरी आहे ना कुरकुर डायरेक्ट विरगलते ती. आता तेल टाकून आहे ना कढईत गरम करायचं आहे. आमचा तेल बघा सफोला गोल्ड. साधा तेल खातच नाही ना आम्ही. तुम्ही बघू शकता या पिठी वाकट्या बोलताना ना. आता तेल टाकलेलं आहे गरम करायला. मग ते त्याच्यात फक्त सोडून कुरकुरीत बनवायचं आहे. बस होईल ना एवढं तेल. पिठी वाकट्या आहेत त्याच्यात काहीच नाही टाकायच्या. फक्त त्यालाच आहे ना गरम करायच्या ना खायच्या. एकदम कुरकुरीत मस्त खायला लागतात ते. एकदा घरी तुम्ही ट्राय करून बघा ती रेसिपी ना रे. आता तेल गरम करायला ठेवलं आपण. होते गरम तो. ते वाकट्या बघू शकता तुम्ही. मग ते मिठामध्ये करायचे आहेत का. आता हे बघा वाकटे टाकलेले आहेत त्याला फ्राय व्हायला. ते कुरकुरीत होतात मस्तपैकी. टाइमपास झटकेपट रेसिपी. काय टाकतो त्याच्यात. हां
बघा आता आम्ही आहे ना रसा जाम आठवलेला आहे. आटला ना रसा. ग्रेव्ही आता बघा तुम्ही कशी जाड झालेली आहे. अजून तरी आहे ना खोबरा नाही टाकलं अजून. खोबरा टाकले बोलतो बघा बोलतो कसं एक नंबर. बघूनच एवढा भारी दिसतोय ना खतरनाक झाला. एक पीस बघू आता तो चाकाला कसा शिजलाय का कोंबडा म्हणून. शिजलाय शिजलेला आहे. आता आमचा कोंबडा झालेला आहे शिजलाय म्हणजे. आता खोबरा टाकतोय ना थोडा. पाणी याचं ठेवू ना गरम टाक आणतो त्याच्यात. खोबरा टाकून आता आहे ना आपण थोडा खोबरा टाकणार आहे त्याच्यात. वाकट्या झालेल्या आहेत कुरकुरीत एकदम. आता बघा तुमच्यावर आहे तुम्ही खोबरा किती टाकायचा आहे तो. आम्ही टाकलेला आहे थोडाच. आधीच आमचा रस्सा जाड आहे म्हणून जास्त आम्ही खोबरा टाकत नाही त्याच्यात ना रे. आता परत एकदा आहे ना एक ग्लास पाणी ठेवू त्याच्यात. परत एक वाफ आली ना मग तो पाणी त्याच्यात टाकू म्हणजे कसा रसा पण थोडा कमी जाड होईल. आता आहे ना आमचा कोंबडा फायनली तयार झालेला आहे आणि याच्यात आम्ही बासमती तांदूळ घातलेलं आहे जेवायला आम्हाला. आता हे बघा बासमती राईस इंडियन बासमती झाल्यावर दाखवतो तुम्हाला बघा. मग हे बघा आता आम्ही टेस्टिंगसाठी भरत आहेत. कसा झाला आहे ते तुम्हाला सांगतो लगेच. डिशमध्ये घेतलेला आहे. वास तर एवढा भारी सुटला आहे ना फुल खमंग खमखणीत. एक नंबर झालेला आहे. तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करून बघा. एक नंबर लागेल आणि मस्त एकदम चमचमीत झालेला आहे. तुम्हाला खूप आवडेल तुम्ही घरी केल्यावर. एक नंबर झालेला आहे.